ऑन फील्ड किरण नायर सर अँड आशुतोष व्यवहारे सर आपल्याला पाहायला मिळत आहेत. पठाण वॉरियर्स संघाने नाणेफेकीचा गोल जिंकून प्रथमतः फलंदाजी स्वीकारली आणि SPL सुपर किंग्स संघाला मात्र या वेळेला इन्व्हाइट केलं क्षेत्ररक्षण करताना आपण पाहत आहेत. चैतन्य भगत या ठिकाणी आपण पाहत आहेत उपस्थित आहेत. गणेशजी धुमाळ यांना सुद्धा विनंती करीन आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. पहिल्याच बॉलवर बॅटचे एज अँड टेकन धीरू सुपर विकेट किपिंग. पहिल्याच बॉलवर आपण पाहू शकाल फलंदाज बाद होताना पाहायला मिळाला. प्राइसलेस विकेट सुपर बॉलिंगर पाहतोय रुपेश कनोजिया. चला टीम मीटिंग जास्तीत जास्त घेऊ नका आणि फलंदाज लगेच आपण या चैतन्य भगत खुश असतील आपल्या या संघाच्या कामगिरीवर आणि गणेशजी धुमाळ तर खुश असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आय थिंक सो कमलेश गुप्ता यांनी सांगितलं पुढच्या वर्षात खेळाडू म्हणून आयकॉन प्लेअर म्हणून गणेशजी धुमाळ पाहायला मिळतील का. प्रॅक्टिस मध्ये खूप चांगल्या प्रकारचा परफॉर्मन्स करताना पाहायला मिळत आहेत आणि ओनर निलेश सांबरे असतील का हा प्रश्नचिन्ह मात्र आपल्याला पाहायला मिळेल. बॅट्समॅन कोण आहे. तर एक चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आहे. दोन फलंदाज राजाबाबू एका साईडला आणि मुझफ्फर यांना आपण पाहू शकाल. आलेल्या तमाम आमच्या लाडक्या क्रिकेट रसिकांचं सहर्ष स्वागत करीत आहोत. ऋतिका स्ट्रायकर संघाची एक स्ट्रॉंग फळी असताना सुद्धा 7 ते 8 बॅटर रणनीती चुकली. इक्रुमुद्दीनला मात्र गोलंदाजी मार्कवर आणायला पाहिजे होतं अगोदर, परंतु संपूर्ण गेम प्लॅन फसला आणि तिथे पराभवाची चव चाखायला भाग पडलं स्पृहा 11 संघाने. यावेळेला आपलं ते बॅकफुटला गेले. बॅकफुट पंच करत असताना सरळ चेंडू निघून जाईल. आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या अभिवादनासाठी आलेला हा अप्रतिम दर्जेदार चौकार. लवकरात लवकर बाद झाल्यानंतर मुझफ्फरवर मात्र यावेळेला जबाबदारी. पुन्हा एकदा खेळण्याचा मनसुबा बाळगला गेला होता. टप्पापर्यंत चेंडू टॉस झाला आणि सरळ चेंडू निघून जातो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. सुटतोय त्या ठिकाणी धीरज झा एक गुड कॅप्टनशिप म्हणून आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहेत. मात्र कर्णधार ज्या वेळेला संघाचं प्रतिनिधित्व करतो त्यावेळेला त्याला अनेक प्रॉब्लेम्सला मात्र सामोरे जावं लागतं. ती सामोरे जाण्याची त्याची जिद्द असावी. संकट आल्यानंतर मात्र घाबरू नये. तेव्हा एक गुड कॅप्टनशिप म्हणून शिक्का लागतो आणि ते मात्र आतापर्यंत यावेळेला धीरज झाच्या माध्यमातून पाहायला मिळतं. पुन्हा एकदा बॉल तयार. संघाची धावसंख्या 4 वर 1. कट करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला फर्स्ट स्लिप मध्ये. झेल सुटतोय त्या ठिकाणी. आय थिंक सो अलोक चौरासिया त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. झेल धरतीला दान केल्यानंतर मात्र आता मुझफ्फरने सांगितलं असेल थँक्यू व्हेरी मच अलोक भाई. मात्र येणाऱ्या चेंडूंमध्ये काही करामत करून दाखवेल, आक्रमकता दाखवेल की संयमाने खेळ करेल. संघाची धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते 5च्या घरामध्ये 4 बॉलच्या समाप्तीनंतर. आतापर्यंत जर आपण विचार केला तर आजचा दुसरा दिवस SPL सुपर किंग्स आपण पाहत आहेत. गुण तालिकेमध्ये स्ट्रॉंग पोझिशन मध्ये पाहायला मिळतोय. यानंतर होणारा सामना आपल्याला पाहायला मिळेल कैवल्य लायन्स आणि ऋतिका स्ट्रायकर्स. पुन्हा एकदा आमने सामने. अशरफ मंसुरी, तानाजी धायगुडे अर्थातच अमृत देवडा यांच्याकडे मात्र कर्णधार पदाची माळ दिलेली आहे. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर 5च्या घरामध्ये जाऊन पोहोचली. फेड डिलिव्हरी 5 बॉलचा आतापर्यंत खेळ संपन्न झाला. बल्ली आमच्या समोर जोडले गेले कॉमेंट्री स्टुडिओमध्ये. वेलकम बल्ली. संघाची धावसंख्या 5. लो फुटाची नोटा स्ट्रीट ड्राईव्हचा फटका अप्रतिम. या स्ट्रोकवर खऱ्या अर्थानं मला पार्थिव पटेल आणि रॉबिन सिंग त्यांची आठवण करून देणारा हा फटका पाहायला मिळतोय. येईल या ठिकाणी 1 बाउन्स चौकार. गुड शॉट.
मध्ये आपण पाहू शकताय कणखर मजबूत स्थितीमध्ये 9 रन्स लॉस ऑफ 1 विकेट. आशुतोष व्यवहारे सर, विरल नायर सर, अजित म्हात्रे सर, त्रिमूर्ती आपण पाहू शकतायत. आता नुकतीच जी स्पर्धा झाली गेल्या वीक मध्ये अप्रतिम आपण पाहू शकतायत. कैलासवासी कुमार, अमोल पाटील स्मरणार्थ बाप्पा मोरिया चषक आणि त्या स्पर्धेमध्ये सुद्धा या तिन्ही पंचांनी वाखाणण्याजोगी कामगिरी केली. खार्डीचा प्रवास आणि तिथून मात्र आपण पाहतायत मागे वळून पाहिलं नाही. अनेक प्रॉब्लेम्स आले, परंतु त्या प्रॉब्लेम्सला मात्र सामोरे जाताना त्या पंचांनी मात्र मैदान सोडलं नाही. ही खूप महत्वाची भूमिका पाहायला मिळते. हलकेशा हाताने खेळण्याचा प्रयत्न सुरू केला गेला होता, तिथे मात्र क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि इथे आपण पाहू शकताय थर्ड अंपायर रेफर केले गेले, म्हणजेच अशू सरांना यावं लागेल. थर्ड अंपायर रेफर या ठिकाणी केलं जातं. कॉन्फिडन्सली आहेत, सेलिब्रेशन करतायत. पिण्या त्या ठिकाणी कॉन्फिडेंटली पाहायला मिळाला. खूप चांगला थ्रो होता. धीरज स्वतः मात्र त्या ठिकाणी आत्मविश्वास दर्शवताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. डिसिजन पेंडिंग. अंपायर ने नॉट आउट पहले ही बोल दिया था. नहीं, नॉट आउट बोल दिया था. थर्ड अंपायर लिया ही नहीं था. ऐसा अपन थर्ड अंपायर ले सकते? वही ले सकते. हाँ, वही ले सकते. सॉफ्ट सिग्नल का शॉट. हार्ट बीट. आउट. ओए रत्मेश, उधर काकड़ी है क्या? देख काकड़ी, संडी काकड़ी है उधर, देखना. अदर चोर देना 500 देना. वो देखो प्रथमेश को दे. वो प्रथमेश को देना, देगा. थोड्याच वेळात डिसिजन घ्यावेला येईल. साईड स्क्रीनवर पाहतायत आणि यस OUT आउट. रेड सिग्नल या ठिकाणी मिळाला आणि फलंदाजाला मात्र परतावा लागेल. या ठिकाणी आपण पाहतायत मिस्टर राजा बाबू बॅक टू द पवेलियन. खा गया. वाली प्रीमियर लीग सीझन 7 अतिशय सुंदर उत्कृष्ट दर्जाचा नियोजन म्हणणं फार सोपी गोष्ट आहे हो, परंतु ते परिपूर्ण करणं, स्वप्न सत्यात साकारणं. म्हणतात ना, स्वप्नात वाघ मारला म्हणून आपण शूर होत नाही आणि स्वप्नात उड्डाण केलं म्हणून आपण विमानात बसलो असं होत नाही. त्यासाठी तुम्हाला अपार कष्ट, प्रचंड मेहनत घ्यावी लागते ते स्वप्न साकार करण्यासाठी. तसंच आयोजनाच्या बाबतीमध्ये आहे. जेव्हा आयोजन ही 4 शब्द येतात ना, त्यावेळेला घर कमी आणि मैदान जास्त. फॅमिलीला वेळ कमी आणि मैदानाला जास्त वेळ देण्यात मात्र हे आमचे आयोजक पाहायला मिळतात. सकाळपासून रात्रीपर्यंत उद्याचं प्लॅनिंग करण्यासाठी तत्पर असतात. अगोदरच 15 ते 20 दिवस मात्र तयारीला लागतात. वेगवेगळ्या विभागात जाऊन पाहुण्यांचं इन्व्हिटेशन कार्ड पासून तर प्रत्येक बॅनर्स पासून तर प्रत्येक टी शर्ट पासून तर प्रत्येक संघ मालकांच्या अशा अपेक्षा गृहीत धरून या सर्व आयोजनाची मात्र या वेळेला आपण पाहतायत एक परिपूर्ण बैठक होते आणि त्यानंतर ऑप्शन असतील. त्यानंतर डेट डिक्लेअर केल्यानंतर आपण पाहताय धमचाक उडते पूर्णपणे मात्र आयोजकांची. म्हणून आयोजन म्हणणं सोपं आहे, परंतु ते करून कठीण दाखवणं आणि सातत्याने अव्याहतपणे ही स्पर्धा पार पाडणं फार मोठी तफावत. यावेळेला बॉडमॅनचा उपयोग करत असताना फ्लिकचा फटका पाहायला मिळतोय. 1 माउसने चेंडू निघून जाईल. 4 धावन करता. ग्रेट टायमिंग, ग्रेट शॉट. चौकार. जाईल तिथं मिलतय मान मुला आहे शोभा. जाईल तिथं मिलतय मान मुला आहे शोभा. राहुल खरंच गाजतय नाव आमचे दादाचं गाजतय नाव. ॲब्सोल्युटली राईट. राहुल दादाचं नाव गाजतंय त्याचं कारण त्यांचं महान कार्य आपल्याला पाहायला मिळतं. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे. जाऊन पोहोचते ती फलकावर 13 धावा. ऑन साइडला पुन्हा एकदा बॉडमॅनचा उपयोग करत कलात्मक स्ट्रोक. ॲब्सोल्युटली फॅन्टास्टिक बॅटिंग बाय प्रशांत. 6 धावा.
क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये लगातार चौकार आल्यानंतर षटकार पाहायला मिळतोय. एक चौकार आणि तदनंतर आलेला षटकार लगातार नाही आहेत. डबल ऑन साइडला खेळला गेला. मिडल ऑफ द बॅटने चेंडू कनेक्ट करत असताना वॉड ऑफ फिल्डिंग शिवम या वेळेला मात्र जाणतोय वन बाउन्सने चेंडू क्लिअर झाला असता, परंतु प्रेझेन्स ऑफ माइंड या ठिकाणी दर्शवलं गेलं. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते 20 रन्स. बॉल फेकून झालेत आतापर्यंत 4 षटक क्रमांक. दुसरा पॉवर प्लेचं बंधन आहे आणि या पॉवर प्लेच्या बंधनात आपण पाहू शकाल विशाल विरारकर मॅचचा आनंद घेत असताना आपल्याला पाहायला मिळतील. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 20. हाथ सही करने के लिए हो. गुड डिलिव्हरी. सुंदर चेंडूची सांगता होत असताना पाहायला मिळते. ह्या वेळेला प्रशांत हा उलकावणी देण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. कधी कधी अशा विकेट्स मिळतात आणि खास करून जर आपण पाहिलं तर टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर मी आतापर्यंत समालोचन करताना अशा विकेट्स श्याम पाटील, रवी पाटील, जुचंद्रचे 2 हिरे अजिंक्य स्पोर्ट्सचे यांनी फार मोठ्या प्रमाणात विकेट घेतलेल्या आहेत. आणि त्यामध्ये एक अजून मात्र आवर्जून उल्लेख करेन, संदीप मडवी जो आज इंजुरीने त्रस्त भरपूर आहे. खूप मोठ्या चर्चा सुरू आहेत, परंतु काळाचा महिमा काळच जाणे. व्यवस्थित मात्र रिकवर होईल, परंतु आपण पाहू शकणार आहोत टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर अशा प्रकारच्या जेव्हा घटना येतात ना तेव्हा अंगाला शहारे येतात. परंतु सुखरूप राहील हीच आपण मात्र ईश्वरचरणी प्रार्थना करूया. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर 20च्या घरामध्ये जाऊन पोहोचली गेली. 2 षटकांचा अगदी योग्य रीतीने खेळ समाप्तीवर झाला. 20 धावा 10च्या सरासरीने आतापर्यंत पाहायला मिळत आहेत. घेऊया एक छोटासा ब्रेक, देऊया आवाज सप्त सुरांचा डीजे जितू याला संधी. पाहिलेल्या गेली कित्येक वर्ष आणि सफाळे विभागातून मी कॅन्डीला खूप प्राधान्य देईन. ऑन साइडला खेळला गेलाय. हुकच्या फटक्यात कन्वर्ट केला. आज प्रशांत मात्र यावेळेला ते धनाधन फलंदाजी करताना पाहायला मिळतोय. षटकार चौकारांची चौफेर फटकेबाजी. 4 धावा. चांगला फटका यावेळेला अक्षय पायगावकर यांच्या स्वागतासाठी हा चेंडू निघून गेला होता. चौकाराने मात्र सुस्वागतम चौकार आपण पाहू शकलात. संघाची धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते 24 या धावसंख्येवर. 24 रन्स ऑन दी बोर्ड. खूप चांगली फलंदाजी, सुपर बॅटिंग. पठाण वॉरियर संघाने निर्णय हा मात्र धाडसी घेतला. टॉस जिंकल्यानंतर आम्ही फलंदाजी करू. जाकीर लवकरात लवकर बाद झाल्यानंतर प्रशांत आपल्या स्वतःवर विश्वास ठेवतोय. डिलिव्हरी पंचांकडे दाद मागितली. पंच शार्प नजरेने त्या ठिकाणी पाहतायत. अजित म्हात्रे सर. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर 24 रन्स 24 धावा. 2 बॉलचा खेळ झाला. रुपेश कनोजिया एक अपकमिंग यंग टॅलेंट म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर आज मात्र सुगीचे दिवस आले. प्रत्येक खेळाडूला स्पॉन्सरशिप मिळते. टी शर्ट असेल, ट्रॅक असेल, तदनंतर शूज असतील, क्रिकेटचं साहित्य म्हणा, बॅट सुद्धा मात्र स्पॉन्सरशिप केली जाते. अशा प्रकारचं क्रिकेट आल्यानंतर फक्त वेळ देत नाहीत क्रिकेटमध्ये खेळाडू. ही मात्र कुठे कुठे मनाला खंत वाटते जेव्हा एकावेक फॉर्मॅटचा स्पर्धा असतात त्यावेळेला 11, 11:30 मात्र पहिला चेंडू पडला जातो. ही कुठेतरी मनाला खंत वाटते. ही कुठेतरी थांबलं पाहिजे. ॲक्युरेट 9, 9:15 जर बॉल पडला तर 5:30 पर्यंत शेड्यूल पॅक होईल, परंतु त्यासाठी आदर करायला हवं. क्रिकेटचा ऑन साइडला हुकच्या फटक्यात कन्वर्ट करत असताना शफल झाले. सरळ चेंडूला पाठवला बाउंड्री लाईनच्या बाहेर. मॅग्निफिसंट टायमिंग, बिग ब्लास्ट, षटकार. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर. 30 रन्स ऑन दी बोर्ड लागले आता. शूट मारी के बोलेगा तो मैं एक में सब सुनाई देगा. लाइव में गांड मार लेंगे पूरी. तो आपण एक वीडियो बनाते ना. या बॉलला चेंडू निघून जाईल. गुड डिलिव्हरी. कमबॅक केला जातोय रुपेश कनोजियाच्या माध्यमातून. एसपीएल सुपर किंग्स आपण पाहू शकाल एका साईडला.
राहुल करत या संघाला मात्र गायडन्स करत असताना सातत्याने आपल्याला पाहायला मिळतात. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 30 रन्स 4 बॉलचा खेळ झालाय. चेंज अँड टेकन. मात्र इथे चेंडू आपण पाहताय 2 गुडघ्यांच्या अगदी मधोमध त्या ठिकाणी धीरजच्या कॅरी करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. म्हणजेच नशिबाची साथ मात्र प्रशांतला यावेळेला दिली नाही, परंतु प्रशांतने आपली चोख भूमिका काय आहे, आपला रोल प्लेइंग 11 मध्ये काय आहे याचं प्रात्यक्षिकरण दिलं, जबाबदारी जाणली, रिस्पॉन्सिबिलिटी काय आहे याचं प्रात्यक्षिकरण दाखवलं आणि आपला खेळ मात्र यावेळेला सादर करत असताना त्यांच्या स्टँड मधून टाळ्यांचा गजर येताना पाहायला मिळेल पठाण वॉरियर्स च्या माध्यमातून. गुड बॅटिंग बाय प्रशांत. 30 वर 2 धक्के. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आई वालवादेवी क्रीडांगण मैदानापासून थेट प्रक्षेपण युट्यूबवर TCP लाईव्हच्या माध्यमातून आपण पाहताय. जे शो ते वॉचिंग करतायत त्यांचं मनपूर्वक धन्यवाद आहे. हितेश किनी विठ्ठलवाडीवरून यांनी शुभेच्छा दिल्यात या स्पर्धेला, त्यांचं मनपूर्वक धन्यवाद आहे. इथून रुपेश कनोजी या सुपर डिलिव्हरी करत असताना आपण पाहू शकाल टप्पापर्यंत थोडासा बाहेर निघणारा चेंडू ही स्ट्रेंथ आहे. धीरज मात्र यावेळेला हेच वाक्य म्हणत असतील की तुला मात्र याच टप्प्यावर गोलंदाजी करायची होती. षटक क्रमांक कंप्लीट झालेत. बल्ली यावेळेला आम्हाला दर्शवतात 3 षटकांचा खेळ झालाय. 30 धावा 10च्या ॲव्हरेजने आतापर्यंत खेळ करत असताना पाहायला मिळतात. म्हणजे 3 षटका अजून सुद्धा येणं बाकी आहे. तर नेक्स्ट मॅचचा टॉसकडे आपण वळणार आहोत. कैवल्य लायन्स 2 हात करणार आहे. ऋतिका स्ट्रायकर सामना क्रमांक 7 आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल आणि तदनंतर शेवटचा सामना असेल स्पृहा 11 वर्सेस पृथ्वी वॉरियर्स. कमलेशजी गुप्ता सकाळपासून वाट पाहत आहेत, मात्र आम्ही कधी मैदानाच्या आतमध्ये उतरणार आहोत. 3 षटकं 30 धावा सुपर आणि अप्रतिम सामना मैदानाच्या आतमध्ये. चला वेळ दौडू नका, घेऊया एक छोटासा ब्रेक, लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज गेल्या मॅचचा हिरो परेश कांबडी. अप्रतिम काय गोलंदाजी केली होती या गोलंदाजाने. सुंदर गोलंदाजीचं पृथक्करण करत असताना आपण पाहू शकलात. बॉलर तयार, गोलंदाजी मार्कवर. टॉस बॉल जरूर होता यावेळेला, मात्र सुंदर क्षेत्ररक्षणाची साथ मिळाली. नितीन सिंग त्या ठिकाणी मात्र पुढे सरसावले होते. धीरजने सांगितलं थोडंसं कॉन्सन्ट्रेशन यावेळेला बाळगा. क्रिकेटच्या मैदानात नेहमीच अशा प्रकारचे मात्र गोड शब्द तुम्हाला ऐकायला मिळतात, परंतु क्रिकेटच्या मैदानाच्या बाहेर गेल्यानंतर पुन्हा एकदा मैत्रीपूर्ण संबंध पाहायला मिळतात. फुलटॉस बॉल होता यावेळेला, मात्र आपण पाहतात गॅपमध्ये खेळला गेला. एक्स्ट्रा कव्हरचं क्षेत्ररक्षक पुढे सरसावेल, फेकी करेल, तत्पूर्वी सिंगल या ठिकाणी प्राधान्य दिलं जातं. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर 31 या धावसंख्येवर. 31 रन्स 4थ्या षटकातील 2 बॉलचा आतापर्यंत खेळ समाप्तीवर झालाय आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 31च्या घरामध्ये. प्रशांतने आल्या आल्या ताबडतोब फलंदाजी केली, 21 धावा कुठल्या. आणि इथून जर आपण पाहिलं तर आता सानू त्या ठिकाणी पाहायला मिळतो एका साईडला, तर एका साईडला अजूनपर्यंत मुझफ्फर मैदानाच्या आतमध्ये आहे. पण साईडला खूप चांगला चेंडू खुदून काढला जातो यावेळेला. ब्लॉकर मधला चेंडू होता, टुर्नामेंटचा चांगला उपयोग करतोय, परंतु जे स्ट्रोक यायला हवेत, जे फटके यायला हवेत ते आतापर्यंत येताना पाहायला मिळत नाहीये. जेव्हा चेंडू डॉट जातात तेव्हा मात्र ऑटोमॅटिकली दबाव वाढताना पाहायला मिळतो फलंदाजांवर. यावेळेला ऑन साईडला खेळला गेला, परंतु डिक्लेरेशन झोनच्या दिशेने चेंडू वळताना पाहायला मिळेल. बऱ्याच वेळेनंतर मात्र चेंडू या ठिकाणी आपण पाहत आहेत निघून जाईल 2 धावांकरता आणि दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते 33 रन्स 33 या धावसंख्येवर. अतिशय सुंदर लढत आपल्याला पाहायला मिळते. वाली प्रीमियर लीगचा हा थरार, चित्तथरारक सामने सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. कालच्या दिवसापासून मात्र हा सामना आपण पाहिला तर जवळजवळ 14वा हा सामना आपण पाहू शकतायत मैदानाच्या आतमध्ये रंगताना. डिसिप्लिन क्रिकेट वाली प्रीमियर लीगचं पाहायला मिळतं.
या स्पर्धेची आवर्जून आतुरतेने आपण वाट का पाहत असतो तर डिसिप्लिन क्रिकेट 8:15ला परफेक्ट आपण पाहत आहेत रिपोर्टिंग. गेल्या वर्षात रेकॉर्ड घडला गेला होता 8-2 8-3ला मात्र चेंडू पडल्यानंतर सगळीकडे मात्र आपण पाहू शकता चर्चा फक्त राहिली होती व्हॅल्यू प्रीमियर लीगची. खूप चांगलं क्रिकेट पाहायला मिळतं. ऑल इज वेल. ऑन साईडला खेळला गेलाय. ऑन ड्राईव्हचा फटका पाहायला मिळतो. शिवम मात्र पुढे सरसावेल. यावेळेला थोडीशी फंबल जरूर झाले. दुसऱ्या धावेसाठी वळालेत. फेकी येपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जातील. गुड रनिंग बिटवीन द विकेट. सिंगल डबलला आता मात्र प्राधान्य देत असताना ऍप्रिशिएट करत असताना ऍज अ कॅप्टन मिस्टर धीरू ऍप्रिशिएट करायला हवं. सर्वात यशस्वी नेता तोच होतो जो सर्व कार्यकर्त्यांना घेऊन चालतो आणि सर्वात यशस्वी कर्णधार तोच होतो सर्व खेळाडूंना घेऊन चालतो. म्हणजे क्रिकेटमध्ये मतभेद हे नसायला हवेत. राजकारण तर मुळीच नसायला हवं. यावेळेला ऑन साईडला खेळला गेला. फटका तर चांगला आहे परंतु शिवमला यावेळेला निवडलं. फलंदाज या ठिकाणी तंबूच्या आसऱ्याला परतेल. बॅक टू द डगआउट. एक बिग विकेट गॉन. हे बॉक्स निकाल दे. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा. तो लेके जा बॉक्स. नहीं अप्रतिम सामना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकता. 2 संघांच्या माध्यमातून पूरा खत्म हो जाएगा. चांगलं क्रिकेट. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर आतापर्यंत स्थिरावली 35 या धावसंख्येवर आपण पाहू शकाल. षटक क्रमांक 4 कंप्लीट झालेत. 5वं षटक हाताळण्यासाठी बॉलर तयार मिस्टर धीरज उजव्या हाताने गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होताना पाहायला मिळतोय. राईट अप ओव्हर द विकेटने. तर मात्र ऑन साईडला जरूर खेळला गेला. फटका चांगला आहे परंतु इथे मात्र 1 बाउन्सने चेंडू फील्ड करतील का. रेस डेफिनेटली त्या ठिकाणी मात्र सुंदर क्षेत्रक्षणाची साथ मिळते. 2 धावा हे रोखू शकणार नाहीयेत आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर. प्रथम फलंदाजी करताना पठाण वॉरियर्स या संघाची जवळजवळ आपण पाहताय 37च्या घरामध्ये 37 रन्स. अरे अपना लास्ट मैच है फ्रेंडशिप मैच कभी भी चौथे दिन में लास्ट एक ही मैच है ना सबका एक ही उस दिन. यावेळेला आपण पाहताय चेंडू आणि फळीचा व्यवस्थित कॉन्टॅक्ट होऊ शकला नाही. डॉट बॉलची सांगता होते. टेनिस बॉल क्रिकेट आपण पाहत आहेत. मोठमोठ्या स्पर्धा येणं बाकी आहेत. त्यामध्ये आपण सातत्याने पाहिलं तर यंदाचा हंगाम प्रत्येक खेळाडू व्यावसायिक खेळाडू बिझी होताना आपल्याला पाहायला मिळतात. म्हणून टेनिस बॉल क्रिकेटने भरपूर काही आपल्याला दिलंय आणि खऱ्या अर्थानं तर मी तर ऋणी राहीन या टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर आयोजकांचं आणि टेनिस बॉल क्रिकेटचं ज्यांनी आम्हाला व्यवसाय या ठिकाणी मिळवून दिला. पंच असतील, समालोचक असतील, स्कोरर असतील, डीजे असतील, मंडप डेकोरेटर असतील, अशा प्रकारच्या मात्र विविध क्षेत्रामधील कलागुणांना वाव दिला ते टेनिस बॉल क्रिकेटने. यावेळेला सरळ बॅटने जरूर खेळण्याचा मनसुबा बाळगला होता. ते बॅकवर्ड पॉइंटला मात्र चेंडू निघून जाईल आणि तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगलमधून डबल कन्वर्ट करण्याचा प्रयत्न केला गेला होता. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर 38वर 38. अरे शॉर्ट ऑफ लाईन चेंडू जरूर होता. बाउन्स मिळाला होता. इथे मात्र नितीनने केली चुकी आणि यस डिक्लेरेशन झोन मध्ये बॅटची एज घेऊन जाणारा हा चेंडू पाहायला मिळतो लॉंग स्टॉप रिझनला. घोषांकित क्षेत्रामध्ये 2 धावा मिळतील. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 40. आतापर्यंत 5व्या षटकातील बॉल फेकून झाले ते 4. भारत वर्सेस काल आपण पाहिलं दक्षिण आफ्रिका. संजू सॅमसनने मात्र काही जबरदस्त खेळ स्वीकारला. अप्रतिम षटकाच्या जोरावर मात्र आपण पाहिलं झुंजार आणि अप्रतिम षटक ठोकलं. धावांची गती 40. बॉल फेकून झाले 4. पहिल्या बॉलवर 2, दुसरा बॉल डॉट, तिसऱ्या बॉलवर 1 आणि चौथा बॉल 2. 2 धावा आल्या होत्या. तेच बोलतो बल्लीला. यस बल्ले यांच्याकडून थोडीशी मिस्टेक होते त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतोय. तेच बोललो 2 आलेला तिसऱ्या बॉलवर. त्यावेळेला ऑन साईडला आपण पाहताय तर हुक करण्याचा प्रयत्न जरूर पाहायला मिळाला.
सफल होऊन खेळले तिथून मात्र क्षेत्ररक्षण अप्रतिम दर्जाचं पाहायला मिळतं आणि पुण्याच्या एकदा मात्र 2 धावांचं या वेळेला आपण पाहू शकता इथं वेद संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 43 रन्स. कैवल्य लायन्स संघाचे आपण पाहतायत ॲज कॅप्टन गुड नेचर तानाजी धायगुडे थोडेसे त्रस्त आहेत, परंतु मी क्रिकेट सोडणार नाही, मी क्रिकेट खेळत राहील. परंतु आज अशा एका साईडला आपण पाहिला व्हॉट अ कॅच शिवम, कॅच नंबर 2, मॅग्निफिसंट फिल्डिंग. 5 षटकांचा खेळ समाप्तीवर 43 वर 3 एकंदरीत जर आपण पाहिलं तर 5 धक्के लागलेत. 43-5 गडी बाद अशी स्थिती पाहायला मिळते ती पठाण वॉरियर्स या संघाची. मुझफ्फर मात्र या ठिकाणी तंबूच्या आसऱ्याला परतत असताना आपण पाहू शकाल 13 बॉलचा त्यांनी सामना केला आणि धावांची गती जर आपण पाहिली तर तेवढ्या हव्या तशा धावा या ठिकाणी येऊ शकल्या नाहीत. परंतु शिवमचं गोड कौतुक असेल, गुड फिल्डिंग. 2-2-1-2 आणि वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. शेवटचं षटक आणि अंतिम षटक पाहायला मिळतं स्लॉग ओव्हरचं आणि ग्रामीण भाषेमध्ये हाणामारीचं षटक. या षटकामध्ये जेवढ्या धावा येतील तेवढ्या मात्र अपेक्षित मात्र असतात. 15-20 धावा आल्या तरी सुद्धा कमीच असतात या शेवटच्या षटकामध्ये. परंतु इथे मात्र कॉन्फिडन्स पद्धतीने फलंदाजी करावी लागेल. तुमचं कॉन्फिडंट काय म्हणतोय याकडे लक्ष फार महत्वाची गोष्ट असणार आहे. क्वालिफायर प्रीमियर लीग येण्याच्या अगोदर मात्र प्रत्येकाने तयारी केली असेल, पूर्व तयारी ज्याला म्हटली जाते. एखादा विद्यार्थी ज्या पद्धतीने मात्र परीक्षा आल्यानंतर अभ्यासाला लागतो तसं क्रिकेटमध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं. आपल्याला एक चांगली टुर्नामेंट खेळायची आहे तर सराव मात्र करणं फार गरजेची गोष्ट. सिंगल मिळाली, या सिंगलच्या सहाय्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते 44-44 या धावसंख्येवर. 6व्या षटकातील पहिल्या बॉलचा एकंदरीत खेळ संपन्न झाला. शेवटचे 5 बॉल या ठिकाणी राहिलेत. उर्वरित आपण पाहू शकाल यानंतर होणारा सामना कैवल्य लायन्स वर्सेस ऋतिका स्ट्रायकर्स या 2 संघांमध्ये अतिशय सुंदर लढत पाहायला मिळेल. ऋतिका स्ट्रायकर्स संघ स्ट्रगल करतोय, इथून जिंकण्याच्या तयारीमध्ये असेल, परंतु कैवल्य लायन्सची मात्र यावेळेला लयबद्ध गोलंदाजी फलंदाजी पाहायला मिळेल का. इथे एक धाव तर निश्चित स्वरूपात दुसऱ्या धावेसाठी पलटले. नितीन मात्र त्या ठिकाणी कव्हरला आले होते अलोक, परंतु इथे लेझी क्रिकेट पंजा दर्शवतायत अजित म्हात्रे सर. अर्थातच 22च्या स्वरूपात यावेळेला मिळतील 2 धावा आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते 46 वर. एक धाव क्रिकेटमध्ये फार मायने राखते. एक्स्ट्रा धावा जेव्हा येतात ना तेव्हा मात्र डोकेदुखी ठरते. सेकंड इनिंग मध्ये संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 46 वर 5. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न सुरू केला गेला होता. चेंडू आणि फळीचं व्यवस्थित बॅटचं एलिव्हेशन नव्हतं, प्रॉपरली टायमिंग नव्हतं. संघाची धावसंख्या मात्र यावेळेला आपण पाहताय सिंगलच्या माध्यमातून जाऊन पोहोचते 47. नितीन फलंदाजी केली होती. ज्या वेळेला नितीन आला त्यांनी षटकार ठोठावला. किशन देवेंद्रची मला आठवण झाली. अशा प्रकारचा SP चा खेळाडू मात्र आपण सातत्याने गेली कित्येक वर्ष आपण पाहिला ओमी आणि किशन देवेंद्रला. जबरदस्त खेळाडू, नेहमीच हसरा स्वभाव त्याचा सातत्याने पाहायला मिळाला. त्याच पद्धतीने आठवण करून देण्याचा प्रयत्न केला. टेनिस बॉल क्रिकेटच्या या पटलावर प्रत्येक अपकमिंग यंग टॅलेंटचे वेगवेगळे खेळाडू मात्र आयडियल मानले जातात, कारण एवढं प्युअर क्रिकेट, फास्ट क्रिकेट आलंय. तर डेड बॉल पंच घोषित करत असताना आपल्याला पाहायला मिळतात संघाची धावसंख्या 47च्या घरामध्ये पोहोचली गेले 47. पुन्हा एकदा बॉलर तयार नितीन. कॉमेंट्री बॉक्स एंड कडून नितीन मॅकडॉल, नाटू मॅकडॉल. ऑफ साईडला सुरेख ड्राईव्ह खेळला जातोय. परेश कांबडी मात्र त्या ठिकाणी 38 सर्कल मध्ये थोडीशी फंबलिंग झाले. 2 धावा मात्र या ठिकाणी डेफिनेटली मिळतील. या दुहेरीच्या माध्यमातून संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर 49 या धावसंख्येवर. उत्कृष्ट लढत आपल्याला पाहायला मिळते. शेवटच्या एकंदरीत 2 बॉलचा खेळ शेष राहिलाय. शॉट डान्सिंग डाऊन द ट्रॅक, इनसाइड आउटचा फटका, एक्स्ट्रा कव्हरचा मात्र यावेळेला क्षेत्ररक्षक कोणी नाहीये, त्याला बीट करत चेंडू निघून जाईल. 1 बाउन्स ओव्हर द रोप. येणारा हा संघर्षाचा चौकार. गुड शॉट. 53.
हा चौकार संघाला थोडस यावेळेला जरूर आपण पाहतायत फलदायक ठरलं. 53 वर 5 विकेट्स आतापर्यंत. शेवटचा बॉल त्या चेंडूवर निर्भर असेल. बाउन्सिंग डाऊन द ट्रॅक खेळण्याचा मनसुबा जरूर बनवला होता, कोणताही कॉन्टॅक्ट होऊ शकला नाही. नितीन मात्र पुढे सरसावत आहेत त्या ठिकाणी. पुन्हा एकदा हा ना करता करता इथे थोडेसे अजून फॉर्मलिंग झाले असते तर धीरज झा यांचे मात्र गोड शब्द कानावर पडले असते. 22 येते आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 54 या धावसंख्येवर. 54 रन्स विजयासाठी 55 धावांचं लक्ष्य हे समोर ठेवले गेले. ते SPL सुपर किंग्स संघाच्या समोर पठाण वॉरियर्स या संघाने. चला जाऊया आपण टॉसच्या दिशेने, ज्या ठिकाणी मात्र दोन्ही संघाचे कॅप्टन त्या ठिकाणी उपस्थित राहतील. कैवल्य लायन्स आणि ऋतिका स्ट्रायकर्स. 54 धावा, 6 गडी बाद आणि 55 धावांचं लक्ष्य. बल्ली चेक पे नाम लिखे तेरा क्या चेक पे नाम लिखा है बलवीर क्या निकलेगा बलवीर सिंह. कितनी बैंक है उधर निकल जाएगा हाँ कितना 1-2 लाख निकालना है. 50,000 है मेरे को 3 लाख रुपए देना. कैसे घंटा निकलेगा हाँ देख काम है बाकी पूरा लोन मेरा क्लियर हो जाएगा. फिर उसके बाद 15 20 हजार ले महीने का. चला दोन्ही संघाचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित झाले. तेरा पेमेंट मैं ले लूंगा. मी कमलेशजी गुप्ता यांना विनंती करेन या स्पर्धेचे आयोजक या ठिकाणी उपस्थित आहेत. कमलेशजी गुप्ता मॅच तिथे मात्र तयार राहिले. एका साईडला तानाजी यांनी अमृत देवडा यांच्यावर कर्णधार पदाची माळ त्यांच्या गळ्यात घातलेली आहे आणि तो होप्स आणि ऊर्जा यांची वाढले. वीरू एका साईडला स्ट्रगल करतायत. खेळपट्टीवर मात्र मी थांबेन तर धावा येतील. प्रयत्नांती परमेश्वर. ट्राय टिल यू सक्सीड. यावेळेला आपण पाहू शकतायत ऋतिका स्ट्रायकर्स आणि एका साईडला अमृत तेवढं आपल्याला पाहायला मिळत आहेत. कमलेशजी गुप्ता यांच्या शुभ हस्ते कॉइन स्पिन केला जाईल. अमृत कॉल करतील या ठिकाणी. WPL WPL वाली प्रीमियर लीग WPL. अखेरकार मात्र अमृत जिंकलेला आहे. जास्त वेळ घेणार नाही. अगोदर आपण तारीफ भरपूर केलेली आहे या स्पर्धेची. प्रथमतः प्लेइंग 11 मध्ये काही चेंजेस केलेले आहेत आपण? नाही काहीच नाही चेंजेस केले. नक्की आतापर्यंत राहिलेला मध्ये षटकार ठोठावल्यानंतर खूप बरं वाटलं कारण तानाजी आमच्यावरती एवढा भरोसा करतो आणि मला सिद्ध करायचं आहे कारण मी अजून चांगला खेळू शकतो. ज्या हिशोबाने माझा सीझन चाललाय त्या हिशोबाने मी खूप चांगला खेळतो. अजूनही मला चांगला खेळायचं आहे कारण मी सिद्ध करू शकतो त्याला. कारण माझ्यावरती जबाबदारी दिली मला क्लिअर करायची आहे आणि मला फिल्डिंग घ्यायची आहे. सगळ्यात अगोदर हा माझा निर्णय आहे. तो थैंक यू वेरी मच अमृत. वीरू टॉस जीते तो आपका क्या डिसीजन रहता था? बैटिंग ही करते सर. प्लेइंग 11 में कोई चेंजेस? फिलहाल तो कुछ सोचे नहीं है, अभी जाके देखते हैं. थँक यू व्हेरी मच. विशेष असं दोन्ही संघाच्या कॅप्टनला तर टॉस नुकताच झाला. कमलेशजी गुप्ता साहेब यांच्या शुभ हस्ते टॉस या ठिकाणी कॉइन स्पिन झाला आणि कैवल्य लायन्स संघाच्या कॅप्टन अमृत देवडाने सांगितलं मात्र यावेळेला आम्ही डेफिनेटली धाडसी निर्णय घेतोय गोलंदाजी करण्याचा. तर कैवल्य लायन्स ऑन द टॉस अँड इलेक्टेड टू बोल फर्स्ट. कॅमेरामॅन जाऊया प्रशांत ज्या ठिकाणी मात्र शुक्रिया प्रमोद. वेलकम बैक सभी दर्शकों का खिलाड़ियों का स्वागत है. आप देख रहे हैं वाली प्रीमियर लीग 2023 7वां संस्करण. कबड्डी लाइन टीम ने टॉस जीतकर पहले फील्डिंग करने का फैसला लिया. जाकिर फिलहाल तैयार है गेंदबाजी करने के लिए. धीरज झा सामना करेंगे और रोशन नॉन स्ट्राइकर पर. रोशन ने बहुत बढ़िया बल्लेबाजी की है. हमारे साथ विजय जुड़ चुके हैं. विजय आपका स्वागत है लंच ब्रेक के बाद. थैंक यू. और 55 रनों का लक्ष्य SPL सुपर किंग के सामने. हमारे जो स्पॉन्सर्स है उनका आभार प्रकट करना चाहेंगे. शुक्रिया आपके बदौलत टूर्नामेंट बहुत खूबसूरत बनता हुआ. फर्स्ट प्राइज स्पॉन्सर्ड बाय स्काई डेवलपर्स MM डेवलपर्स. सेकंड प्राइज ममता भाई बसेरा गार्डन. थर्ड प्राइज एंड फोर्थ प्राइज सतीश मोहिते फाउंटेन. मैन ऑफ द सीरीज स्पॉन्सर्ड बाय सुनील सोनावणे, राकेश शर्मा, समीर कडुलकर. मैन ऑफ द मैच राहुल अत्वरम गरत, धर्मेंद्र राही, प्रताप सिंह धनबाड़.
एवं सिंह रानावत और इंटरनेट गणेश पाटिल सिटी जोन। शुक्रिया, थैंक यू वेरी मच। इस ओवर की पहली गेंद राउंड विकेट और के बाहर गेंद थी, आगे आए खूबसूरती के साथ गेंद को खेलते डाउन द ग्राउंड, बॉडी लाइन के बाहर जाते भी दमदार सिक्सर, ब्यूटीफुल शॉट। के सामने ग्राउंड के अंदर चालू है। मैच बॉल वापस आया, जाकिर अपने बॉलिंग पर तैयार हो रहे हैं। पावर प्ले का ये बहुत महत्वपूर्ण ओवर है। स्कोर 3 गेंदों के बाद 8 रन। नया बॉल है ना, 4.5। जाकिर गेंदबाजी करने तैयार, बॉक्सर से गेंदबाजी कर रहे, राउंड विकेट। ऑफ स्टंप के बाहर खेलने की कोई कोशिश नहीं है और अपन द्वारा वाइड बॉल का इशारा, अजीत मात्र सर वाइड बॉल का इशारा कर रहे हैं। स्कोर अगर देखें तो रन के 9 रन। ओवर पहला प्रगति पर है जाकिर, जिनके ऊपर पूरा दारोमदार रहेगा। विकेट टिकर गेंदबाज जरूर है, लेकिन सामने दिग्गज खिलाड़ी धीरज झा 7 पर बल्लेबाजी कर रहे हैं। ऐसा हाँ बराबर। ऑफ स्टंप के बाहर गेंद थी, कट करना चाहते थे, दोबारा काफी ऑफ स्टंप के बाहर गेंद, वाइड बॉल का इशारा। स्कोर अगर देखें तो रन संख्या डबल फिगर में 10 रन बगैर किसी नुकसान के। अभी भी 45 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए। पावर प्ले ऑन साइड पर 4 खिलाड़ी, एक डीप मिड विकेट बाउंड्री की तरफ मैदान है। स्क्वायर लेग पर एक खिलाड़ी, फाइन लेग पर खिलाड़ी मौजूद है। राउंड विकेट, इस बार आसमान की तरफ जाते हुए, गेंद बाउंड्री की तरफ जाते हुए खिलाड़ी मौजूद है। ये आसमान का इशारा है, कल का सूरज तुम्हारा है, क्या मारा है, क्या मारा है। धीरज के बल्ले से शानदार छक्का। ये 16 पर रन। का मिलके रेस्ट खेलते हैं। बारिश में, खास करके जो प्रमुख गेंदबाज है जाकिर के ऊपर हमला हो रहा है। बारिश में हर संडे मतलब 3 सीरीज रहता है। बॉडी बल्ले से गेंद को खेल दिया, करारा प्रहार, गेंद बॉडी लाइन के बाहर, मिली गेंद 4 तो बेड़ा होगा पार। बल्लेबाजी दमदार। मंचर पर खेलना चाहते थे, लेकिन गेंद और बल्ले के बीच कोई संपर्क नहीं हुआ और टिप्पा खाने के बाद घुमाव जरूर मिल रहा है जाकिर को। काफी ऑफ स्टंप के बाहर जाती हुई गेंद। स्कोर 21 बगैर किसी नुकसान की। राउंड विकेट। ऑफ स्टंप के बाहर गेंद थी, बाहरी गेंदा लगा, भाग्य का साथ मिलेगा, गेंद जाएगी निकले क्षेत्र की तरफ। पहले ओवर की अगर कहानी देखें तो बल्लेबाज धीरज ने मेला लूटा, गेंदबाज का दिल टूटा, तोड़ फोड़ वाली बल्लेबाजी। अब 30 गेंदों का खेल, 32 रनों की जरूरत है और शानदार आगाज, ड्रीम स्टार्ट एसपीएल सुपर किंग के लिए। एक सुनते गाने के साथ चर्चा जारी रहेगी। शुक्रिया डीजे। तो इस मुकाबले में प्रतियोगिता की बात करें तो फैजान ने प्रभावित किया था, वो पहले पायदान पर थे,
लेकिन धीरज झा ने 19 रन बना के अब धीरज झा जो है ना वो पहले पायदान की तरफ चले गए हैं। 92 रन अभी तक इन्होंने बनाए हैं। तो मैं सबको विनती कर रहा हूँ, इस प्रतियोगिता में टॉप पर खिलाड़ी है, टॉप बैटर है, पहले पायदान पर धीरज झा, इनको मिलेगी ऑरेंज कैप। तो जोरदार तालियां धीरज झा के लिए, बेहतरीन बल्लेबाजी रही है। रिकॉर्ड से वो तालियों की आवाज आ रही है। स्कोर 23 रन मगर किसी नुकसान के ड्रीम स्टार्ट एसपीएल टीम के लिए जीतने के लिए 55 रनों की जरूरत है और धीरज झा ने 12 रन बनाए हैं। रिकॉर्ड रेट 14.40, करंट रेट 23 का। फ्लाइंग स्टार्ट, एक्सीलेंट बैटिंग बाय धीरज झा। रोशन स्ट्राइक के बाहर गई थी, हवा में उछाला, गेंद बॉलिंग की तरफ जा रही है, पीछा कर रहे खिलाड़ी और ये कैच आउट। विकेट में तब राजा बाबू को रोशन बैक टू द पेबल जा रहे हैं और एसपीएल सुपर किंग के उम्मीदवार तबा पहला झटका। भी बहुत बड़ी होगी। एक तरफ धीरज झा शानदार बल्लेबाजी कर रहे हैं और टॉस गेंद पीछे चले गए, खूबसूरती के साथ गेंद को पॉइंट क्षेत्र में खेल दिया। गेंद बिल्कुल बाउंड्री की तरफ ट्रैवल हो रही है और कम से कम 2 रन तो आपको जरूर मिलेंगे या 3 रन। दोनों बल्लेबाजों ने 3 रन मुकम्मल किए हैं। अंपायर नो बॉल का इशारा कर रहे हैं। व्यापारी मैदान के अंदर स्कोर अगर देखें तो दूसरे ओवर में टोटल बन गया है। नो बॉल का इशारा और फ्रीड का इशारा अशुद्ध व्यवहार कर रहे हैं। स्कोर 27, 1 विकेट के नुकसान पर। वाली प्रीमियर लीग 2030 पिक्चर है सुपर हिट और अगली गेंद फ्री हिट थी, घुमा के खेलने का मौका मिलेगा। हवा में उछाला, लॉक ऑफ बाउंड्री लाइन की तरफ खिलाड़ी तैनात है, क्या उनकी तरफ गेंद जाएगी? सुंदर, बहुत बढ़िया फील्डिंग। फ्री हिट है तो कोई नुकसान नहीं होगा, रन बिल्कुल आपको मिलेगा। एक स्कोर अगर देखें तो 28, 1 विकेट के नुकसान पर राजा बाबू। विकेट लिया गया, नो बॉल और सिंगल आया। अच्छा खेल मैदान के अंदर जरूर हो रहा है। स्ट्राइक रन पर बल्लेबाज तैयार, शिवम को मौका मिला नंबर 3 पर। सुंदर गेंद ऑफ टर्न के बाहर, लेन बहुत बढ़िया राजा बाबू की। टिप्पा खाने के बाद गेंद अगर देखे तो सीधी है, बल्लेबाज थोड़ा सा ऑफ टर्न के बाहर आए थे, सफल हुए थे। इस वक्त अगर देखे तो इंपॉर्टेंट मुकाबला दोनों टीमों के लिए बिल्कुल है। धीरज झा अपने पार्टनर को बता दे, बिल्कुल मंत्र दिया गया है, विकेट चाहिए। यह मुकाबला जीतने के लिए विकेट की तलाश होगी गेंदबाजों के लिए। पठान वॉरियर्स, राजा बाबू तुरुप का पत्ता है, ट्रम्प कार्ड खिलाड़ी। ऑन साइड पर गेंद को खेल दिया लेकिन बॉडी का वेट पीछे चला गया था, गेंद के ऊपर आके बल्लेबाजी नहीं हो रही। सबसे अच्छी बात क्या, सिंगल लिया गया। इस ओवर की बात करें तो राजा बाबू ने अभी तक 3 गेंदें डाली है, 28 रन, अब 29 रन 1 विकेट के नुकसान पर। 4 गेंदों का खेल हुआ है, अभी भी 2 गेंदों का खेल आना बाकी। 2 गेंदें शेष। धीरज झा स्ट्राइक। ऑफ साइड पर देखें तो 5 खिलाड़ी है धीरज झा के लिए। रक्षात्मक तरीके से गेंद को कवर क्षेत्र में ड्राइव किया और सिंगल लिया, आंखों आंखों में इशारा करते हुए। वेल वेल वेल, क्या चल रहा है खेल। यहाँ एक बार फिर परेशानी, बहुत परेशानी है, फील्डिंग अच्छी नहीं हो रही है। दोनों बल्लेबाजों ने, दोनों बैटर ने 2 रन मुकम्मल किए हैं और 2 रनों के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ पहुंच चुका है 31, 1 विकेट के नुकसान पर। 55 रनों का टारगेट है। राजा बाबू ने अच्छी गेंदबाजी की इस ओवर में, 5 गेंदों में 8 रन दिए हैं और इस ओवर की बात करें तो कोई चौका, कोई सिक्सर नहीं है। धीरज झा केंद्र 22 पर 7 गेंदों का सामना किया, एक सकारात्मक सोच के साथ अच्छी पारी अपनी टीम के लिए खेलते हुए। स्कोर 31, 1 विकेट के नुकसान पर। एसपीएल सुपर किंग की बात करें तो लगातार मैच जीतते जा रहे हैं। अभी तक 3 मैचेस में जीत की दहलीज पर है, जीत का स्वाद चखने का मौका इनको मिला। आगे आए, जबरदस्त स्ट्रोक, एक्स्ट्रा कमर बॉडी लेके तरफ गेंद को खेल दिया है, बल्ला घूमा, मैदान सूमा, गेंद बॉडी लेने के बाद चरण मैग्निफिसेंट स्ट्रोक।
बैटर सबसे बेहतरीन बल्लेबाजी की। 35 रन 1 विकेट के नुकसान पर। अब फिलहाल गेंदबाजी करने गेंदबाज अपने बोरी पार पर तैयार है। दूसरा ओवर लेके गेंदबाज आए हैं जाकिर। स्कोर 35 for loss of 1 wicket, chasing a target of 55 runs. Shivam playing on 4. Dheeraj playing excellent inning. Is playing on 26. Zakir on his bowling ball. Look at this fielding. Third man Don Kaba is the cover. Shivam on strike. Round the wicket. So very good delivery, pitching out of the stump. Batsman playing to Pradeep long on reason. There is a fielder and batsman cross over for single. Now score moves on 36 for loss of 1 wicket. Zakir on his bowling ball. Log on mid wicket square leg. Score 37 for 1. Now third one in progress. Wali Premier League 2023 season 7. Good batting by Dheeraj. Is looking now very dangerous. हाँ, ये टूटा है ना, ऐसे लेके घूमता था ना, इसलिए बोला था ज्यादा किसी को उंगली नहीं करने का। इस बार टिप ऑफ टप के भारत ऑन साइड पर खेल दिया। खिलाड़ी बॉल पर तैनात है। सुंदर फील्डिंग बॉल पर 1 रन मुकम्मल किया। दूसरे के लिए पलट गए हैं और विकेट के बीच अच्छी दौड़ लगाते हुए दोनों खिलाड़ी। स्कोर अगर देखें तो टोटल बन गया धीरज झा का 100 के ऊपर। ये टूटा था। और धीरज झा के 100 रन पूरे हुए हैं पूरे प्रतियोगिता में। शानदार बल्लेबाजी पहला बैट्समैन और पहला ऐसा बल्लेबाज है जिन्होंने अपना शतक पूरा किया। मतलब पूरे टूर्नामेंट की मैं कहानी बता रहा हूँ। और 1 विकेट के नुकसान पर। इस बार ऑनसाइड पर खेलने की कोशिश की थी लेकिन क्या बल्ले का गिरा लगा। धीरज झा स्पोर्ट्समैन स्पिरिट दिखाते हुए चले गए अपने टिकट की तरफ, लेकिन शानदार पारी रही है। दमदार खेल रहा है। तीसरा ओवर और तीसरे ओवर में बहुत महत्वपूर्ण सफलता। दूसरे विकेट का पतन। सुपर किंग के उम्मीद लगता ये दूसरा झटका। अभी चेंज 38 स्कोर 38-55 का टारगेट है और विकेट चाहिए। विकेट आपको गुच्छे में चाहिए और सभी करने की तरफ आपको लेके जाएंगे। बिल्कुल ये जो सारे अपडेट आपके लिए जरूर आएंगे। 55 का टारगेट है, 38 का स्कोर और ये सभी करने भी देखें आपके स्क्रीन पर। आपके पास 21 गेंदे हैं, 17 रनों की जरूरत है। अब एक बार फिर ये जो गेंद आ रही है उससे पहले वो जो टॉप रैंकिंग थी, टॉप क्लास खेल रहा है बल्लेबाजों का। तो देखिए बल्लेबाज जो है धीरज झा शानदार बल्लेबाजी रही है। बोल्ड हो गया क्या? पहले पायदान पर धीरज झा 4 मैचेस हाईएस्ट 36 101 रन। फैजान मंसूरी 78 2 मैचेस 47 हाईएस्ट है और वीर सिंह तीसरे पायदान पर। संदीप चौथे पायदान पर हैं। इस बार ऑनसाइड पर खेल दिया। बॉर्डर पर खिलाड़ी तैनात है। क्या नहीं होगा, सिंगल लिया गया। अभी भी 16 रनों की जरूरत है। यहाँ से 2 आएंगे तो 15 रनों की जरूरत है। राजा बाबू निराश है। देखिए निराश है। अच्छी फील्डिंग कीजिए, अच्छी फील्डिंग करना बहुत जरूरी। अभी भी मैच बन सकता है और ये अभी भी देखिए हार नहीं मान रहे। सबसे अच्छी बात 20 गेंदे 15 रन की जरूरत है। धीरज झा ने प्रभावित किया। फैजान मंसूरी, अशरफ और उसके साथ अगर देखें तो संदीप, नीलेश हमेशा ये टॉप 5 में रहे हैं। 42 विकेट के नुकसान पर। बैकफुट चले गए। बैकलुक का इस्तेमाल ज्यादा करने का मौका नहीं मिला। गेंद रॉकेट क्षेत्र में आ रही है। खिलाड़ी तैनात है। जब तक कि गेंद को फील्ड करते थ्रो करते तब तक का दोनों बल्लेबाजों ने 1 रन मुकम्मल किया। स्कोर अगर देखें तो रन संख्या यहाँ से 41 2 विकेट के नुकसान पर। ओवर तीसरा प्रगति पर है। 19 गेंदे और जीतने के लिए 14 रनों की जरूरत है। एसपीएल सुपर किंग और विकेट ज्यादा दिखना है। इस बार पुल की आउटसाइड पर खिलाड़ी तैनात, छोड़ दिया कैच। मुकाबला इंटरेस्टिंग बन सकता था। कैच छोटा है, सपना टूटा है, मुकद्दर टूटा है और यहाँ एक मौका था, बिल्कुल मौका था। आप देख सकते हैं 18 गेंदों में जीतने के लिए 13 रनों की जरूरत। अच्छी गेंद थी गेंदबाज जाकिर द्वारा। कप्तान तो बहुत अच्छा काम कर रहे हैं। पुल किया था ऑन साइड पर। खिलाड़ी बॉडी पर मौजूद, गेंद के नीचे भी आए लेकिन फिलहाल तेज रफ्तार के साथ भाग गिराए थे। तो रिक्वायरमेंट 4.3 का 3 ओवर के बाद 42 2 विकेट के नुकसान पर। हमारे साथ डीजे मास्टर जुड़ रहे एक सुपर गाने के साथ वापस आएंगे। चर्चा जारी रहेगी।
पाण्याची व्यवस्था केलेली आहे. त्या आदरणीय सन्माननीय भावेशजी पाटील यांचं शुभागमन होते. मी त्यांना विनंती करेन सर आपण सन्मानपूर्वक मंचावरती या. आदरणीय भावेश पाटील या मैदानाकरता पाण्याची व्यवस्था पण केलेली है और वो पर्दे के आगे जो यहाँ दर्शक बैठे हुए मैं आपको विनती करूंगा आपको पर्दे के पीछे बैठना है. हवा में उछाला मिस्टर स्ट्रोक है यहाँ कैच तो बिल्कुल नहीं होगा. खिलाड़ी बहुत दूर पर्दे के आगे जितने दर्शक हैं चेयर लेके बैठे हैं या एक बार फिर ऐसे बैठे हैं तो मैं आपको दरख्वास्त करना चाहूंगा आपको पर्दे के पीछे जाना है नहीं तो वो गाना बजेगा पर्दा है पर्दा. स्कोर अगर देखें तो अभी जीतने के लिए 11 रनों की जरूरत है. 17 गेंदों का खेल शेष 44 2 विकेट के नुकसान पर. इस बार भी हवा में गेंद है लेकिन खिलाड़ी बहुत दूर बाउंड्री की तरफ. कम से कम 1 या 2 देखते हैं अब तक 2 रन तो मुकम्मल करेंगे. 2 रनों के साथ स्कोर पर आगे बढ़ रहा है. 9 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए. एसपीएल ने लगातार 3 मुकाबले जीते. बहुत ही बेहतरीन प्रदर्शन रहा इनका. अच्छा कॉम्बिनेशन. युवा खिलाड़ी जबरदस्त प्रदर्शन कर रहे हैं और देखिए ये आपको एक बार फिर अभ्यास होना चाहिए. सीजन में पिछले सीजन में कौन फॉर्म में कौन सी टीम में कौन सा खिलाड़ी अच्छा कर रहा है तो ये सारी चीजें देखिए राहुल भाई खरत और धीरज झा ने और युवा खिलाड़ी को मौका दिया. गेंद को कट करने का प्रयास पीछे जाके खेलने का प्रयास किया गया था. थोड़ी सी जगह बना के खेलने की कोशिश. 15 गेंदें 9 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए. स्कोर अगर देखें तो 46 2 विकेट के नुकसान पर. 14 ओवर प्रगति पर. 36 बॉल मतलब प्रमुख गेंदबाज के तौर पर गेंदबाज तैयार. लेफ्ट राउंड विकेट 31 रन दिए. छोटी गेंद थी बैकवर्ड चले गए. अच्छी फील्डिंग. यहाँ खतरा हो सकता है. राजा बाबू ने रन आउट किया. 14 गेंदें 9 रनों की जरूरत है और एसपीएल के उम्मीदों को लगता है ये तीसरा झटका आउट. 6 6.5 का स्कोर नहीं है. उसको देखना था. स्वागत है. आप देख रहे हैं वाली प्रीमियर लीग 2023 और वेल ऑर्गेनाइज टूर्नामेंट. अच्छा मैनेजमेंट. देखिए ये टूर्नामेंट ऐसा है जो 8 बजे स्टार्ट होता है. सही समय पर स्टार्ट होता है सही समय पर बंद होता है. गेंदबाजी करने गेंदबाज तैयार है. 14 गेंदें 9 रनों की जरूरत. इस बार सीधे बल्ले से खूबसूरत स्ट्रोक है. तीर से समान छू लिया आसमान. गेंद बाउंड्री के बाद खूबसूरत दमदार शानदार सिक्सर. दर्शन स्टोक बल्लेबाज का नाटू नए नए ताकत का इस्तेमाल. इससे पहले बिल्कुल वो सीधे बल्ले से बल्ले का पूरा चेहरा दिखाते हुए अच्छा स्ट्रोक खेल दिया था बल्लेबाज ने. नितिन सिंह हमेशा बड़े स्ट्रोक खेलने के लिए माहिर खिलाड़ी है और प्रेशर आने नहीं देते. प्रेशर एक बार विपक्षी टीम के ऊपर ज्यादा बढ़ाते हैं. 12 गेंदें 3 रनों की जरूरत है. 52 3 विकेट के नुकसान पर. कई बच जाएगा. एक छोटे से ब्रेक के साथ वापस आएंगे. देखते रहे सुनते रहे WPL 2023 का घमासान. बारह गेंदें और 3 रनों की जरूरत. खाने में कोई बंदा होगा या देखने वाली बात है. अच्छी बल्लेबाजी दोनों बल्लेबाज कर रहे हैं नितिन सिंह और साई कुमार. लॉग ऑन क्षेत्र में गेंद को गेंद सिंगल जरूर मिलेगा. 3 जीत. क्या ये चौथी जीत एक बार फिर सुनिश्चित की गई है. बिल्कुल अगर देखें तो 11 गेंदें 2 रन है तो एसपीएल सुपर किंग जीत की दहलीज पर है. 3 मुकाबले लगातार जीते हैं. चौथी बार शानदार कॉम्बिनेशन. सुपला खेलना चाहते थे सुपला खेलना चाहते थे बल्लेबाज. विकेट कीपर के पीछे खेल सकते हैं. बहुत सारी गेंदें 10 गेंदें और 2 रनों की जरूरत है. विकल्प आपके पास बहुत सारे. बाबू नमाज एक चीज तो होता है. जब आप एक बार फिर कुछ अलग करने की कोशिश करते हैं फैंसी स्ट्रोक करने का प्रयास करते हैं जब एक बार फिर वो आपको सफलता मिलती है तो कोई परेशानी नहीं है. लेकिन जब सफलता नहीं मिलती है ना तो बहुत दिक्कत आती है.
जा ऑल साइड पर अच्छा स्ट्रोक बल्ले के बीचों बीच टाइमिंग बेहतरीन, फिनिश करने का मौका मिलेगा साई को। साई बता रहे कि भाई भागने की जरूरत नहीं है। नितिन ने स्ट्राइक रेट पर, साई स्ट्राइक रेट पर, साई कुमार स्कोर लेवल, जीत की सुगंध आ रही है। ये गेंद लेक्चर के बाहर है और मिस्टर इस्ट्रा से यह मुकाबला समाप्त हुआ। सुपर किंग, सुपर से ऊपर वाला प्रदर्शन अभी तक रहा। इस पर सुपर किंग 1/7 विकेट। एक्सीलेंट परफॉर्मेंस। मैच समरी, प्रशांत ठाकरे 21, मुजफ्फर के 14, विजय 8, राजू इस वक्त राजा बाबू की बात करें तो 4 रन, धीरज के 28, जवाबी हमला नितिन सिंह ने बनाया 10 और शिवम चौधरी 10। बहुत शानदार बल्लेबाजी रही है। राजा बाबू को 2 ओवर 22 रन 1 विकेट के नुकसान पर 1 विकेट इन्होंने लिया। और जाकिर की अगर बात करें तो 2 ओवर 30 रन 1 विकेट, सानू 4 गेंदे 5 रन, रूपेश कनौजिया 2 ओवर 19 2 विकेट, बहुत शानदार गेंदबाजी। धीरज 1 ओवर 8 रन 1 विकेट, शानदार एक बार फिर गेंदबाज निरंतरता इनके पास। 2 ओवर 16 रन 1 विकेट। नितिन सिंह के 1 ओवर में 9 रन। इस मुकाबले में गेम चेंजर खिलाड़ी है, बहुत बढ़िया शानदार। आपकी स्क्रीन पर ये भी आएगा, ये सारे ग्राफिक आप जरूर देखेंगे। एसपीएल सुपर किंग, वेल डन, कांग्रेचुलेशन, आउटस्टैंडिंग परफॉर्मेंस रहा है। तो ये गेम चेंजर खिलाड़ी आपकी स्क्रीन पर धीरज झा